या सत्राला आपण पुढे नेतो आहोत। या सत्रातलं वैशिष्ट्य म्हणजे काव्यस्पर्धा आणि अभिवाचन स्पर्धा या स्पर्धांना आपण आता सुरुवात करणार आहोत। सर्वप्रथम आपण घेणार आहोत काव्यस्पर्धा। मंचावर उपस्थित मान्यवरांनी कृपया समोर स्थानापन्न व्हावं। आजच्या आपल्या या स्पर्धांना ज्या परीक्षक म्हणून लाभलेले आहेत त्या म्हणजे डॉक्टर अरुंधती वैद्यताई आणि डॉक्टर विनीता जी हिंगेताई। आपण मगापासून दिवाळी अंकांबद्दल बोलतो आहोत, तर त्या दिवाळी अंकांचा संपादकांसोबत एक समूह छायाचित्र आपण घेतोय। तर जनमंगलच्या संपादक मंडळाला मी इथे समोर आमंत्रित करते की समूह छायाचित्रासाठी आपण कृपया मंचावर उपस्थित व्हावं। खूप आनंददायक असा हा सोहळा आहे। अगदी जनमंगलच्या संपादक मंडळातल्या सगळ्यांनी इथे यावं अशी मी नम्र विनंती करते। आदिती, शिल्पाताई, अपर्णा, वीणा, सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हा आहे याची अगदी खात्री बाळगा। जनमंगलचा दिवाळी अंक, JMBचा इंग्रजीचा सुद्धा दिवाळी अंक या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे। एक चांगला संदर्भ ग्रंथ म्हणून देखील आपल्याला त्याचा निश्चित उपयोग होईल। स्पर्धेला सुरुवात करण्यापूर्वी जे स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी मी आजच्या स्पर्धेच्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्यांचं वाचन इथे करते। आपले व साहित्य कृतीचे नाव सांगून सरळ सादरीकरणाला सुरुवात करायची आहे। कृपया त्याला प्रस्तावना नसावी। स्वरचित कविता किंवा अभिवाचन सादरीकरणासाठी आपणास एकूण 3 मिनिटे वेळ देण्यात येणार आहे। आपण सादर करीत असलेले काव्य वा साहित्य याच्या लेखकाविषयी सत्यतेची पूर्ण जबाबदारी सादरकर्त्याची राहील। यासाठी नियोजन मंडळ जबाबदार राहणार नाही। 3 मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागल्यास 3 गुण वजा केले जातील। ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे आणि परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील। तेव्हा आपण सुरुवात करतो आहे सर्वप्रथम काव्यवाचन स्पर्धेला। काव्यवाचन स्पर्धेची जे सदस्य आहेत, सहभागी सदस्य, त्यांची नावं मी पुन्हा एकदा वाचून दाखवते। अपर्णाजी कुलकर्णी, मायाजी जयस्वाल, वर्षाजी फाये, मिनलजी येवले, डॉक्टर शुभांगीजी रोडे, जयश्रीजी पांगारकर, अरुणाजी देशपांडे, स्वाती पोद्दार, अपर्णाजी चांदोरकर, विशाखाजी निमखेडकर आणि शैलजा जोशी। तेव्हा आपल्या पहिल्या स्पर्धकांना मी इथे आमंत्रित करते, अपर्णाजी कुलकर्णी यांना। तर या 5ही आपल्या सखींना आपण एक छोटासा त्यांचा सन्मानपत्र देतो आहे आणि आठवण भेट देतो आहे। तिकडे ही वृंदाजी आणि वैष्णवीताई यांच्या हस्ते देण्यात यावी। तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा एकदम। ते दिल्या तिकडे। मंडळी, एक अजून आनंदाची गोष्ट शेअर करते तुम्हा सगळ्यांसोबत। आपण यावर्षी साप्ताहिक जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशनचं असं कॅलेंडर करून घेतलेलं आहे आणि हे कॅलेंडर सुद्धा आपण सगळ्यांना भेट म्हणून देतोय। तुम्हाला जी पिशवी दिल्या जाते त्यात एक पुस्तक आहे आणि 2 कॅलेंडर्स असतील। तर कृपया एक स्वतःच्या घरात आणि एक दुसऱ्याच्या घरात आपल्या लिहू शकणाऱ्या सखीला ते द्यावं अशी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे। हे सगळ्यांचा एक दादा यांचा सगळ्यांचा एक छान फोटो येऊ द्या। बिलकुल सगळ्या जणी खूप छान दिसायला पाहिजेत फोटोत। फोटो झाला की सांगा दादा। यानंतर आमंत्रित करूया अपर्णा कुलकर्णी, समिधा चेंडके, डॉक्टर समिधा चेंडके। त्याच्यानंतर आपण आमंत्रित करूया रेखाजी यायचे आहेत, प्रीतीजी यायचे आहेत, मेधा औरंगाबादकर, हे घे ताई
अरुणा देशपांडे, आशा ओझा, ते दे नाही, हे नको, हे द्या, ते नको आहे, ते नकोच आहे. हां, 5 दिले का? ओके. अरुणा देशपांडे, आशा ओझा, मला वाटतं 5 जणी झाल्या असतील या. आशा ओझा. हां, दे ना, तिकडे सगळ्यांना मिळालंय का ते बघ. हां, बस. अदिती देशमुख कुठे आहे तुझा? अरे नाही, नंतर राहून जाईल. हो, नाही, हे सर्टिफिकेट राहिलाय. यानंतर मी आमंत्रित करते आहे विशाखाताई मोरोणे, त्यानंतर डॉक्टर शुभांगी रोडे, जयश्री पांगारकर, मृगा पागे, ती म्हणे नंतर घेते म्हणून. हे एवढ्यांचे आहेत आता. संगीता तांबोळी, मृगा पागे, जयश्री पांगारकर. नाही, नंतर नाही आणि काही नाही, पटापट. नो नंतर. हो आहे. हे बघा उघडलेलं कॅलेंडर, हे घ्या. धन्यवाद मैत्रिणींनो. स्वाती पोद्दार, मला वाटतं तुम्ही राहिलेल्या आहात आणि या ताई राहिलेल्या आहेत ज्यांनी काल रजिस्ट्रेशन केलं होतं. ताई, तुमचं नाव काय? ते दादा आपले घरचेच आहेत. त्या दादांना आपण म्हणजे सगळं त्यांचंच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कुटुंब प्रमुख आहेत ते आपले. बरं, बोला. तर यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करते आहे वैष्णवीजी बोरगावकर यांना, की त्यांनी वृंदाताईंना आपण एक आठवण भेट जी देणार आहोत ती प्रदान करावी. मान्य वृंदाताई, आम्ही तुमची जी ही सूचना आहे ती मान्य करतोय. आदरणीय शिरीष सरांना विनंती आहे की बोरगावकर सरांना आपण ही एक आठवण भेट देऊया. कृपया समोर यावं. आपण आमंत्रित करूया पुन्हा एकदा व्यासपीठावर आपल्या दोन्ही परीक्षकांना आणि अगदी 3 मिनिटात, बरं नाही 3 नाही 5 मिनिटात, 5 मिनिटात आपण एक छोटासा म्हणजे कौतुकाचा सोहळा काय 5 मिनिट केला तरी कमी आणि 1 तासभर केला तरी कमीच. त्यामुळे आपण थोड्यात गोडी हा न्याय आता इथे लागू करणार आहोत आणि आपण पटापट बक्षीस वितरण घेणार आहोत. तर माननीय आपले परीक्षक व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत आणि मी आमंत्रित करते सर्वप्रथम विनीताताई हिंगे यांना की त्यांनी एका स्पर्धेचा निकाल जाहीर करावा. आधी त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर निकाल जाहीर करावा, म्हणजे मग आपण बक्षिसं देऊ. आज इथे अतिशय सुंदर अशी स्पर्धा झाली. आम्हाला इथे ऐकायला खूप मजा आली, आनंद वाटला. त्यामुळे इथे आम्हाला आमंत्रित केलं याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि आता जेवणाची वेळ झाली आहे, त्यामुळे माझं मनोगत अगदी थोडक्यातच इथे सांगते. मला सांगायला सांगितलं आहे म्हणून, कारण खरं तर तुमच्यासमोर काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. विषय अतिशय सुंदर निवडले होते सामाजिक आणि पौराणिक अभिवाचनासाठी आणि कविताही सगळ्यांनी उत्तम वाचल्या. अभिवाचन हा
प्रकार आजकाल खूप लोकप्रिय होतो आहे, कारण वाचन संस्कृती कमी झाली आपल्याला माहिती आहे. त्यामुळे वाचनाकडे नेण्याचा हा एक छान प्रकार आहे. अभिनय आणि वाचन म्हणूया, किंवा अभि हा उपसर्ग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अभिभाषण वगैरे जसं विशेष भाषण असतं तसं हे विशेष वाचन आहे. त्यामुळे याबद्दल आता जास्त बोलत नाही, कारण सगळ्यांनी उत्तम वाचलेलं आहे. सगळ्यांना अभिवाचन म्हणजे काय ते माहिती झालेलं आहे. आणि आम्हाला जे निकष यांनी दिले होते तयार करून, त्यामध्ये शब्दोच्चार आणि व्याकरण, विषयानुरूप शब्द निवड आणि मग सादरीकरण. तर यामध्ये पहिले जे 2 निकष आहेत ते सगळ्यांनीच जवळजवळ पूर्ण केले आहेत. त्यामध्ये कुठेही काही आम्हाला गफलत आढळली नाही. शब्दोच्चार आणि व्याकरण उत्तम होतं. सगळ्या आपण लेखिका आहात त्यामुळे त्यात काहीही गफलत नव्हती. विषयानुरूप शब्द निवडमध्ये थोडंफार इकडे तिकडे झालं, म्हणजे वाचन उत्तम असूनही तो विषय सामाजिक किंवा पौराणिक नव्हता असं थोडंसं झालं. आणि कमी जास्त मार्क झाले ते फक्त सादरीकरणामध्ये. तर अभिवाचन करताना सादरीकरणाकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे. आता आपल्याकडे मोबाईल आहे, त्यामुळे आपण रेकॉर्ड करून पुन्हा पुन्हा ऐकलं तर आपल्या सादरीकरणात नक्कीच सुधारणा होऊ शकते. कधीकधी कवितेचं सादरीकरण करताना पुन्हा पुन्हा वाचणं वगैरे, ज्याची काही फार गरज नसते, असं एक रूढ चाकोरी झाली आहे, म्हणून ते वाचण्यात येतं. पण ती चाकोरी आपण थोडीशी विचारपूर्वक बदलू शकतो. आपणच आपलं वाचन एकदा ऐकलं तर त्यामध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकते. त्यामुळे त्याच्याबद्दल विशेष सांगायचं नाही आहे. सादरीकरणाकडे आपण फक्त लक्ष द्यावं, ते आपोआपच दुरुस्त होईल. तर हे जे मार्क कमी जास्त झाले आहेत ते सादरीकरणात झाले आहेत. बाकी सगळ्यांच्या रचना सुंदर होत्या, त्याबद्दल आपल्याला काहीही इथे वाद असा कुठेही निर्माण झाला नाही आम्हा दोघींमध्येही. त्याच्यामुळे ते सगळं छानच होतं. सादरीकरणात आपण नक्की सुधारणा करू शकतो, एवढं एकच मी इथे सांगेन. आणि आता मी काव्याचे म्हणजे कवितेच्या वाचनाचे निकाल जाहीर करते. हां, तर पहिला क्रमांक आहे स्वाती पोद्दार. खरं उलटीकडून सुरू करायचं असतं, पण आपण आता घाईमध्ये तसंच वाचतो आहे. आणि नंबर 2 आहे आधी, हां, यांना बक्षीस वितरण करायचं आहे. हां, स्वाती पोद्दार यांचं शब्दोच्चार, व्याकरण उत्तम, विषयानुरूप शब्द निवडही छान होती आणि सादरीकरणही उत्तम होतं. आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. अभिनंदन स्वातीताई. नंबर 2 आहे, 2वर आहेत जयश्रीताई पांगारकर. यांचंही शब्दोच्चार, विषयानुरूप निवड उत्तमच होती. अभिनंदन जयश्रीताई. आणि तृतीय क्रमांक आहे मिनलताई येवले यांना. त्यांचंही नात्यागोत्यांवरची कविता अतिशय उत्तम होती. विषय छान, सादरीकरणही उत्तम होतं. अभिनंदन मिनलताई. आणि काही जणांचं एक झालेलं आहे की दिलेल्या वेळेत बसलं नाही, त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टींचे मार्क कमी झाले. अनेक चांगल्या कवितांचे मार्क्स वेळेमुळे कमी झालेले आहेत. वेळ इथे आमच्या श्रेयाताईंनी अगदी अचूक घेतलेली आहे, नोंदलेली आहे. त्यामुळे वेळेमुळे काही लोकांचे कमी झाले. त्यासाठी वेळेकडे पण आपण लक्ष द्याल. आणि बाकी सगळंच उत्तम होतं. प्रत्येकाच्या कविता आम्हाला आवडल्या. सगळ्यांचंच अभिनंदन. आणि या ज्यांचे विजेते आहेत त्यांचं आपण पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करूया. आणि आता अभिवाचनाबद्दल अरुंधतीताई बोलतील इथे. नमस्कार. सगळ्या इतक्या विद्वत जण बसले आहे की मला पायाला थरथर घाबरले मी तुमच्यासमोर बोलायचं म्हणजे. आणि मला परीक्षक म्हणून मला यांनी मार्गदर्शन करायला सांगितलं आहे भैरवीनी, त्याच्यामुळे मी थोडा जरा जास्त वेळ घेणार आहे. सर्वप्रथम जनमंगलचं या स्नेहमिलन कार्यक्रमासाठी मी मनापासून अभिनंदन करते. कारण उत्साह हा आपल्याला उत्सवातून मिळतो. उत्सव आणि उत्साह यांचा अद्वैतच आहे. आणि हा उत्साह आपल्याला या स्नेहमिलन कार्यक्रमातून मिळतो आहे. यासाठी या कार्यकारिणीचं, आयोजकाचं जितकं अभिनंदन करावं, जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. कारण त्यांना मेहनत लागते, योजक लागतात. आणि या संदर्भात मला योजक या शब्दाशी निगडीत असलेला एक संस्कृत श्लोक सुभाषित आठवत आहे. अमंत्र अक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ति, योजक असतत्र दुर्लभः. यात योजक शब्दाशी निगडीत असं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे आणि योजक शब्दाचं महत्त्व सांगितलेलं आहे. श्रीजींसारखे योजक लोकव्रतला लाभलेले आहेत.
सुंदर मुखप्रश्न करतात आणि त्यांच्या ठिकाणी काय काय गुण आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. पण असा योजक आपल्याला लाभलेला आहे हे खरंच आपलं भाग्य आहे आणि त्यामुळे त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करते. या श्लोकाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल कारण इथे संस्कृतमधले पण प्राध्यापक वगैरे मंडळी आहेत, पण तरी एक सांगते याच्या संदर्भात. एकही अक्षर असं नाही की ज्याचा मंत्र होत नाही. एकही झाड किंवा मूळ असं नाही की ज्याचा उपयोग औषधात होत नाही. एकही माणूस असा नाही की ज्याच्या ठिकाणी काही चांगला गुण नाही. पण योजक मात्र दुर्लभ आहे आणि हे योजक आपल्या ठिकाणी आहेत हे आपलं भाग्य आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं, या लोकव्रतच्या टीमचं, कारण आयोजकसुद्धा दुर्लभच असतो. योजक आणि आयोजकात फरक आहे. योजक जुळवून आणतो आणि आयोजक कार्यान्वित करतो. आता मी आजच्या अभिवाचनाच्या कार्यक्रमाकडे वळते. अभिवाचन म्हणजे काय मी सांगितलंच आहे. अभि म्हणजे कडे आणि वाचन म्हणजे अभिवाचनाकडे वाचनाकडे जे प्रवृत्त करतं ते अभिवाचन. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या इतक्या सुजाण आणि अशा आहात की तुम्हाला अभिवाचन म्हणजे काय हे सांगायची गरज नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगते, पण मला मार्गदर्शनाची जबाबदारी दिली आहे त्यामुळे मला 2 शब्द बोलणं भाग आहे. वाचन हे स्वतःसाठी असतं, अभिवाचन हे दुसऱ्यांसाठी असतं. वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणून अभिवाचन असतं. कोरोनाच्या काळात अभिवाचनाला खूप बहर आला होता कारण घरात बसायचं होतं आणि त्यामुळे अभिवाचनाचे कार्यक्रम सगळ्यांना आवडायला लागले होते. या अभिवाचनाच्या कार्यक्रमाला कंटाळून एका सद्गृहस्थांनी फेसबुकवर पोस्ट टाकली होती, अभिवाचन म्हणजे नेमकं काय हो, कोणी सांगेल का? त्यांना मी उत्तर दिलं होतं, या हृदयीचं त्या हृदयी पोचवणं म्हणजे अभिवाचन. आणि खरंच तर आहे, लेखकाला जे म्हणायचं आहे ते वाचनातून नेमकेपणाने समोरच्याकडे पोचवणं म्हणजे अभिवाचन. अभिवाचकाला अल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह या सगळ्यांची जाण असणं महत्त्वाचं आहे. त्याबरोबरच आवाजातले चढ उतार याचीही जाण असणं महत्त्वाचं आहे. लेखकाच्या शब्दकळेतल्या आशयाच्या गर्भात वाचकाला अलगदपणे घेऊन जाण्याचं काम अभिवाचकाला करायचं असतं. थोडक्यात लेखकाने अभिव्यक्त केलेल्या अनुभवाचा फील त्याला श्रोत्यांना आणून द्यायचा असतो. अभिवाचन म्हणजे नाटकासारखा शारीरिक अभिनय नसतो, तर लेखनातलं नाट्य नेमकेपणाने आपल्या वाचक अभिनयातून नेमकेपणाने श्रोत्यांपर्यंत पोचवायचं असतं. लेखकाने लिहिलेलं एकट्याने मनात न वाचता लेखनातल्या भावभावना उलगडत केलेलं वाचन म्हणजे अभिवाचन असतं. एका शाळेत मी अशीच परीक्षक म्हणून गेले होते. लहान मुलांची स्पर्धा होती. त्यांच्या मॅडमनी त्यांच्याकडनं पाठांतरच करून घेतलं होतं आणि मुलं घडाघडा वाचत होते. त्यामुळे अभिवाचन म्हणजे पाठांतर नाही हे मला तिथे सांगावं लागलं. आजची तरुण पिढी वाचते. आपण म्हणतो तरुण पिढी वाचत नाही, पण तरुण पिढी वाचते. पण आज वाचनशैली बदलली आहे. रीडिंग वाचलेलं आहे. AI च्या युगात, गुगलच्या युगात तरुण पिढी गुगलवरतीच वाचन करते. पण संशोधनात असं आढळून आलं आहे की पुस्तक हातात घेऊन जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा त्याचे मेंदूवर उमटणारे ठसे अधिक गडद असतात, जास्त काळ टिकतात आणि त्याच्यामुळे अभिवाचन हे हातातलं वाचन हे प्रभावी असतं. रीडिंग हे प्रामुख्याने माहिती मिळवण्यासाठी केलेलं असतं. माहिती असणं आणि ज्ञानी असणं याच्यात फरक आहे. टिळक, आगरकर, राजवाडे, आंबेडकर, राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, स्वातंत्र्यवीर सावरकर ही सगळी मोठी माणसं त्यांच्या वाचनामुळे मोठी झाली आहेत हे आपल्याला सांगायची गरज नाही आहे, पण हे आपल्या उमलत्या पिढीला सांगायला हवं आहे. दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वे, ताराबाई भवाळकर यांच्या कणखर व्यक्तिमत्वामागे त्यांचं प्रचंड वाचन विश्व आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इरावती कर्वे म्हणायच्या, बायांनो, पुरुषांशी समान हक्कासाठी काय भांडता, नेहमी अधिक हक्कांसाठी भांडत जा. मग अशी शिरीष जसं म्हणाले सत्ता राजकारणाबद्दल ते बोलले, तसं दुर्गाबाई भागवत म्हणाल्या होत्या, सत्ताधाऱ्यांना बुद्धिमंताचा धाक वाटला पाहिजे. एका स्त्रीने हे म्हणणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे त्या आणीबाणीच्या काळात म्हणाल्या होत्या, सत्ताधाऱ्यांना बुद्धिमंताचा धाक वाटला पाहिजे आणि धाक वाटायला आपल्याला तेवढं वाचन विश्व प्रचंड केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी वाचन केलं पाहिजे आणि हे वाचन करण्याची प्रेरणा अभिवाचनातून मिळते आणि म्हणून अशा अभिवाचनाचे कार्यक्रम आवश्यक असतात. त्यासाठी पुन्हा मी एकदा जनमंगलचं मनापासून अभिनंदन करते. मंडळी, आपलं लेखन सकस व्हायला आपलं वाचनही चौफेर लागतं. विरंगुळा म्हणून केलेल्या वाचनातून लेखन सकस होत नाही याचीही आपल्याला जाणीव ठेवायला हवी. आशाताई पांडेंनी 5 भाषात साहित्य निर्मिती केली आहे.
त्यांचंही वाचन किती प्रचंड असेल याचा आपण विचार केला पाहिजे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की अभिवाचन नेमकं कधीपासून सुरू झालं. तर आपल्याकडे अभिवाचनाची प्रथा होती. आपल्याकडे ज्या पोथ्याचं रामायणाचं वगैरे वाचन होतं तो अभिवाचनाचाच प्रकार आहे. पण नवीन काळात 1975 साली गो. नी. दांडेकरांनी पहिल्यांदा अभिवाचन केलं त्यांच्या मोगरा फुलला या कादंबरीचं. आणि तिथून सामाजिक अभिवाचनाला सुरुवात झाली. त्यांची मुलगी वीणादेव तुम्हाला माहिती असेल, त्यांनी आपल्या वडिलांच्या कथा कादंबऱ्यांचे 650 प्रयोग केले अभिवाचनाचे. आणि त्या काळात नेहमीप्रमाणे टीका झाली, स्तुती झाली, पण लोकांनी हा प्रयोग उचलून धरला. पु ल देशपांडे, द. मा. मिरासदार, व. पु. काळे यांनी अनेक प्रयोग केले आणि हा प्रयोग तेव्हा खूप बहराला आला होता. अभिवाचनाचे कार्यक्रम लोकांना आवडायला लागले होते. पण मग दूरदर्शन आलं आणि अभिवाचनाला वाईट दिवस आले, अभिवाचन मागे पडलं. पण कोरोना काळात अभिवाचनाला पुन्हा चांगले दिवस आले आणि आज आपण ते अभिवाचन करतो आहे. वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये रक्षकम वार्धक्यम दुःखहारकम हितम सद्ग्रंथ वाचनम. चांगल्या ग्रंथाचं वाचन चांगल्या विचारांची पेरणी करतं, म्हणून नेहमी वाचन चांगल्या ग्रंथांचं पाहिजे. पण त्याच्याशिवाय आपल्याला सगळ्याच मतांची हे पाहिजे, म्हणून वाचन चौफेरच असायला हवं. आणि मुख्य म्हणजे वाचनाने कल्पनेला पंख फुटतात, आपली कल्पनाशक्ती वाढते, आकलनशक्ती वाढते. ही कल्पनाशक्ती आकलनशक्ती आपल्याला वाचनातूनच मिळते. अरिस्टॉटलनी म्हटलं होतं, कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा महत्त्वाची आहे. कारण ज्ञान असतं ते पुस्तकी ज्ञान असलं तर तुम्हाला कल्पना तुमची शक्ती कमी होते. आणि वाचन तुम्ही लहान मुलांना याच्यासाठीच जादूचे प्रयोग, जादूच्या वगैरे ज्या गोष्टी असतात ना, अद्भुत कथा वगैरे, त्या वाचून दाखवल्या पाहिजे. कारण त्या वयामध्ये मुलांना कल्पनाविश्व त्यांचं फार मोठं असतं, आपल्यापेक्षा प्रचंड कल्पना ते करतात. तर त्यांना वाचनाची सवय लागणं आवश्यक आहे. या संदर्भात तुम्हाला एक गोष्ट आठवते. आकलनाच्या संदर्भात तुम्हाला माहिती असेल, तुम्ही लहानपणी ऐकली असेल, तुम्ही आपल्या मुलांना पण सांगितली असेल. 3 पंडित आणि वाघाची गोष्ट आहे, माहिती आहे ना. ती मी पूर्ण नाही सांगणार कारण सगळ्यांना भूक लागली असेल, पण तरी थोडी विषयाच्या संदर्भात सांगते. त्या काळात गुरुकुल पद्धत होती आणि आश्रमात शिक्षणाला जंगलातनं जावं लागायचं. तर त्या 3 मुलांचं शिक्षण झालं आणि ते पंडित झाले. तर ते पंडित झाल्यानंतर घरी जायला निघाले. तर जंगलातनं मार्ग होता. तर त्यांना एक मेलेला वाघ पडलेला दिसला. ते वाघ पाहून त्यांना जरा आपल्या ज्ञानाची परीक्षा घ्यावीशी वाटली. आणि त्यातला एक म्हणाला, आपण बघूया जरा वाघाला काय झालं, किती दिवस झाले. तर एकाने सांगितलं की हा वाघ मरून इतके दिवस झाले. दुसरा म्हणाला, हा वाघ भुकेने मेला आहे आणि हा वाघ नर आहे. आता मी याला पहिल्यासारखं करून दाखवतो. म्हणजे त्याला कातडं वगैरे त्यांनी आपल्या मंत्रसामर्थ्यांनी तयार करून दिला तो वाघ. तिसऱ्याला काय झालं, तो म्हणे मी त्याच्यात प्राण आणतो. तर दोघं पहिले होते ते शहाणे होते, त्यांना व्यवहार ज्ञान होतं, आकलनशक्ती होती. ते म्हणाले, तू याच्यात प्राण नको आणू रे बाबा, हा वाघ आहे आणि याला भूक लागलेली होती, तू जर याच्यात प्राण आणले तर तो आपल्याला खाऊन टाकेल. तर तो म्हणे, नाही, मी याला जीवदान दिलं आहे, मला हा खाणार नाही. तर ते दोघं म्हणाले, नाही, आम्ही झाडावर जाऊन बसतो, तुला काय करायचं तू कर. आणि त्या तिसऱ्यानी याच्यात प्राण फुंकले आणि तो सजीव झाला. आणि जे व्हायचं तेच झालं, त्या वाघाने त्याला खाऊन टाकलं. म्हणून ही जी आकलनशक्ती आहे, ही जी कल्पनाशक्ती आहे, यासाठी वाचन आवश्यक असतं. आणि म्हणून आपण नवीन पिढीला वाचनाची प्रेरणा द्यायला त्यांना आपण स्वतः लिहून नवीन गोष्टी तयार करून त्यांच्या हातात दिल्या पाहिजे. तरच त्यांच्या कल्पनाशक्तीला बळ मिळेल आणि हे व्यवहारज्ञान वाढतं. आणि ही अशी अभिवाचनातून प्रेरणा आपण लहान मुलांना पण द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी लहान मुलांचं अभिवाचन आपण घरातल्या घरातही करू शकतो. मुलाला सांगायचं की हे तू वाच, इतक्या वेळात तू हे वाच, तर त्यांना आपण वाचनाची प्रेरणा देऊ शकतो. समर्थांनी त्या काळात पुस्तकांचं महत्त्व, वाचनाचं महत्त्व जाणलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, अखंडित करारे वाचन सर्व सिद्धीचे कारण. कारण वाचन किती महत्त्वाचं आहे हे आपण दासबोध वाचलं तर आपल्याला कळेलच. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने ही घेतलेली स्पर्धा पुन्हा एकदा सांगते, अतिशय स्तुत्य आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी छान प्रयत्न केला. विनीताने सगळ्यांना सांगितलं आहे, काटेची टक्कर होती. आणि सगळ्या इतक्या सुजाण आहेत की त्यांना वाचनाचं ज्ञान आहेच, पण थोडंसं वेळेचं भान, कारण तरतम भाव स्पर्धा म्हटली की आलाच. त्याच्यामुळे आम्हालाही वेळेचं बंधन होतं आणि सादरीकरणाचंही आणि विषयाचं. तुम्ही छान वाचन केलं, पण तुमची विषयाची निवड चुकली. तुम्ही आध्यात्मिक विषय निवडला आणि विषय आध्यात्मिक नव्हता. यांचंच विनीता गेले का ते? त्यांनी चांगलं केलं, पण त्यांनी आध्यात्मिक विषय घेतला. विषय दिलेला असताना जो विषय आहे तोच घेतला तर मार्क्स कमी होणार नाही, याचंही आपण भान ठेवलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानते आणि
यात पूजितम मय देवी परिपूर्ण तदस्तुमे असं म्हणून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते, कृतज्ञता व्यक्त करते. शिरीषजी माझं पुस्तक प्रकाशित केलं आहे. शिरीजींनी मुखपृष्ठ केलं आहे. वैदर्भ्य निवडक लेखिकांचं त्यांनी संपादन हे मुखपृष्ठ तयार केलं आहे, प्रकाशन केलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही केव्हाही हक्काने बोलवा आम्ही तयार आहोत यायला. आणि पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करते, धन्यवाद व्यक्त करून आपला निरोप नाही घेणार. मी कृतज्ञ आहे, मला आपण हा सन्मान दिलात, परीक्षक म्हणून बोलवलं, खूप खूप मनापासून मी कृतज्ञ आहे. आपण माझे 2 शब्द ऐकून घेतले याबद्दल आणि मी पुरस्कार जाहीर करते. वीणा रणदुवे यांना पहिला पुरस्कार मिळाला आहे. संगीता तांबोळी यांना दुसरा पुरस्कार मिळाला आहे. तिसरा पुरस्कार आहे शिल्पा नंदन पवार. सगळ्या स्पर्धकांचं मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करते. पुरस्कार मिळाला नाही म्हणून कोणीही वाईट वाटून घेऊ नका, कारण तुम्ही अतिशय उत्तम केलेलं आहे, पण आमचे हात नियमाने बांधलेले होते याची कृपया जाणून ठेवा. धन्यवाद.